अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता घडे पुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, राजा रामचंद्र भगवान की जय। मोतीराम महाराज की जय, माधव बाबा महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। ऐकोणी कथा श्रवण ज्ञते म्हणती अप्रमाण, नोहे हे मुळीचे निरूपण, तिही शिवरामायण पहावे। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, काल भावार्थ रामायणातील 3ऱ्या अध्यायाचं निरूपण झाल्यानंतर जी काही पिंड प्राशनाची कथा आहे, माता कौसल्या, सुमित्रा, माता कैकेयीने पिंड प्राशन केल्यानंतरची जी कथा आहे, ती कथा निरूपण झाल्यानंतर जी ज्ञानी श्रोतेजन आहेत ते त्या ठिकाणी आक्षेप घेतील आणि ते असं म्हणतील की नाथ महाराज तुम्ही काहीतरी वेगळं सांगत आहात, हे मूळचं निरूपण नाहीये। भावार्थ रामायणाचं मूळ आहे एक वाल्मिकी रामायण, आणि त्या वाल्मिकी रामायणामध्ये नसलेली कथा तुम्ही सांगत आहात, तर त्या ज्ञानी श्रोते मायबापांसाठी संत एकनाथ महाराज सांगतात की त्यांनी शिव रामायणाचा आधार घ्यावा असं सांगतात। स्कंद पुसे अगस्ती प्रती, शिव भवानी राम जपती। राम कोण तो त्रिजगती, यथास्थिती मज सांगा। आणि त्या शिव रामायणामध्ये स्कंद कार्तिक स्वामी त्या ठिकाणी विचारत आहेत अगस्ती ऋषींना की आमचे आई वडील भगवान शंकर आणि माता पार्वती ज्या श्रीरामाचं ध्यान करतात, ते श्रीराम कोण आहेत ते मला सांगावं, अशा प्रकारचा प्रश्न अगस्तीजींना कार्तिक करतायत। तो म्हणे श्रीराम महिमान सांगावयाती दीन, जेथे वेदा पडे मौन, ते वंदावया वदन मज नाही। आणि मग अगस्तीजी त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, त्या श्रीरामाचं महिमान वर्णन करण्यासाठी मी अतिशय दीन आहे, कारण भगवंताचं वर्णन करायचंय मायबापन, मी मोठा आहे म्हणणाऱ्याच्या अवकातीत बसणारा हा विषय नाहीये। व्हावे लहानाहुनी लहान, जो मी लहान आहे म्हणतो तोच या श्रीरामाचं त्या ठिकाणी वर्णन करू शकतो। म्हणून त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत की अगस्तीजी म्हणतात त्या श्रीरामाचं वर्णन करण्यासाठी मी अतिशय दीन आहे, मला ते वर्णन शक्य नाही। ज्या ठिकाणी वेदाला मौन पडतं तिथं मी काय असं सांगतो। तुझी आची ऐसा प्रश्न सदा शिवा प्रती जान, पार्वती पुसे आपण श्रीराम कवन मज सांगा। आणि स्कंदाला अगस्तीजी म्हणू लागले त्या ठिकाणी कार्तिक स्वामी, तुम्ही जो काही प्रश्न केलेला आहे असाच प्रश्न अगोदर माता पार्वतींनी भगवान शंकराला केलेला होता, आणि मग भगवान शंकर काय बोलतात ऐक। श्रीरामाची कोण स्थिती, कोण श्रीरामाची कृती, समूळ सांगा मज प्रती, उशे अति प्रीती जगदंबा।
आणि ती माता पार्वती भगवान शंकरांना विचारू लागलेली आहे, महादेवा तुम्ही अखंड ज्या भगवंताचं चिंतन करतात त्या श्रीरामाची स्थिती काय? होय, स्थिती म्हणजे काय? अवस्था, ते कोणत्या स्थितीत असतात? स्थिती एकंदरीत त्यांच्याबद्दलची माहिती. आणि त्यानंतर विचारताय त्या श्रीरामाची गती काय, त्या श्रीरामाची कीर्ती काय, आणि ते मला समूळ सांगा, मुळापासून सर्व सांगा, अशा प्रकारचा प्रश्न माता पार्वती करतायत. कोण श्रीरामाची ख्याती, श्रीरामाची कोण गती, श्रीरामाची कोण उत्पत्ती, कोण तिरी जगती श्रीराम. श्रीरामाची ख्याती काय, श्रीरामाची गती काय, श्रीरामाची उत्पत्ती का झाली, कशासाठी झाली, एकंदरीत जगतामध्ये श्रीराम कोण आहे, काय, अशा प्रकारचा प्रश्न माता पार्वती करतायत. जेथे सदा शिव सवे वक्ता, मुखे पार्वती सवे श्रोता, तेही शिवरामायणी कथा संदेहार्था पहावी. आणि प्रश्नाच्या माध्यमातून माता पार्वतींनी संपूर्ण रामायण विचारलं आणि उत्तराच्या माध्यमातून भगवान शंकरांनी माता पार्वतीचा संदेह दूर करण्यासाठी संपूर्ण रामायण सांगितलं. त्या रामायणाला शिवरामायण म्हणतात. आणि त्या शिवरामायणातील पिंड प्राशनाची कथा मी 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. आणि महाराष्ट्रातील प्रत्येकानं लक्षात ठेवा की देशामध्ये अनेक रामायण ग्रंथ चालतात. त्यामध्ये माता सुमित्रेला 2 मुलं, कैकेयीला एकटा भरत, अशा प्रकारचं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि त्या वर्णनाची कथा कुठंतरी अंतःकरणामध्ये कथेबद्दलचा जो काही निश्चित भाव आहे, श्रद्धा आहे, त्यावरती कुठंतरी श्रोत्याची शंका दूर होण्यास कुठंतरी अभावपणा असावा अशी जाणीव होत असते. आणि त्या शंकेचं निरसन ग्रंथकर्ते या ठिकाणी करतायत की मायबापांनो, ही जी काही मी तुम्हाला पिंडप्राशनाची कथा सांगितली, ही कथा शिवरामायणाची आहे. भगवान शंकरांनी स्वतः सांगितलेली आहे. आणि भगवान शंकर हे वारकरी संप्रदायाचं आराध्य आहे, वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आहे. सर्व वैष्णवाचे मूळ वैष्णव भगवान शंकर आहेत. त्यामुळं त्यांनी सांगितलेल्या कथेला प्रमाण म्हणून श्रोतेजनांनी स्वीकारावं अशी विनंती ग्रंथकर्ते करतायत. तू कैसा झाला शिवक्ता, पुसाल माझी योग्यता, तेही मी सांगेन तत्वता, सावध श्रोता परिसावी. आणि नाथ महाराजांनी हात जोडून श्रोते माय बापांना विनंती करू लागले, माय बापांनो तुम्ही मला असं म्हणाल, तू लय शहाणा झाला रे, तू त्या ठिकाणी लय हुशार झाला रे, ढकला उघडाय, तू त्या ठिकाणी खूपच हुशार झाला, तू त्या ठिकाणी काय काय सांगायला लागला आम्हाला, अशा प्रकारचा प्रश्न केला तर मी सांगतो माझी काही योग्यता नाही माय बापांनो, पण काय काय योग्यता आहे ग्रंथकर्ते सांगतायत. मी मुळीच्या संस्कृतासी, मूर्खपण माझी निराशी, त्या मूर्खाची मुखाशी, श्रीरामायची कथा वदवी. नाथ महाराजांनी श्रोत्यांना हात जोडले आणि म्हणू लागले, माय बापांनो तुम्ही म्हणाल आता तू कोण आहेस? म्हणजे मी कोणी नाही हो, मी मूर्ख आहे म्हणले. तुला काय कळत? मला काहीच कळत नाही म्हणले. मला संस्कृतातलं तर काहीच कळत नाही, मराठीतलं तरी काय कळतं? काही कळत नाही म्हणले. पण मी एवढा मूर्ख असून सुद्धा
माझ्याकडून रामचंद्र प्रभू अशी कथा करून घेतायत. शहाण्याला तर कुणी बोलवी. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. माझ्यावर त्या ठिकाणी प्रभू हे कार्य करून घेण्याची जिम्मेदारी टाकतायत असं बोलतात. माझे अंगी मूर्खपण माझे मी जाणे संपूर्ण. न करी म्हणता रामायण श्रीराम आपण कथा प्रेरी. आणि नाथ महाराज तुम्हाला विनंती करू लागले महाराज, कारण कसं आहे पुढच्यानं मूर्ख म्हणण्यापेक्षा आपण आपलं म्हणलेलं बरं. नाथ महाराज म्हणले तुम्ही म्हणताल मग तू मूर्ख तर आहेस, मग रामायण का केलास? होय, मला माहिती आहे म्हटले मी मूर्ख आहे, पण माईला लेकरू मूर्ख वाटतं का? नाही. मला माझे भगवान त्या ठिकाणी शांत बसूच देत नाहीये. मी किती जरी कथा नाही करायची म्हटलं तर प्रभू रामचंद्र माझ्याकडून कथा करून घेतात. अशा प्रकारे ग्रंथ करते सांगताय. प्रेरिताही मी न करी जान तव स्वप्ना माझी रामायण श्रीराम विस्तारी संपूर्ण गुण खून ग्रंथाची. आणि कथा करण्याबद्दल भगवंतानं मला प्रेरणा दिली. प्रेरणा दिल्यानंतरही मी कथा करत नव्हतो महाराज. आपण बिचकल्या मारा लोकांना. प्रेरित आहे संपूर्ण. प्रेरणा दिल्यानंतर सुद्धा मी कथा करत नव्हतो. मग मी झोपल्यानंतर तर माणसं रामायण बंद करून काय करतात? झोपतात. नाथ महाराज म्हणले मी सुद्धा तुमच्यापैकीच आहे, पण मला भगवान स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन त्या ठिकाणी कथेबद्दल जागृत करतायत असं सांगतात. जागृती माझी वर्तता पुढे प्रकाशे राम कथा दुचितपणे ठेवू जाता राम तत्वता रामायण दावी. स्वप्नामध्ये रामचंद्र प्रभूंनी अगोदरच्या ओवीत सांगितलं ऊन खून ग्रंथाची दाखवताय. म्हणजे इतर रामायणामध्ये जे काही विषय आहेत ते ग्रंथातली ऊन आहे. आणि भावार्थ रामायणात नाथ महाराजांनी जे सांगितलंय ती ग्रंथाची खून आहे. नाथा इथं थोडं मागं पुढं झालंय, तुम्ही काय करा बरोबर करा. पण मी जागृतीत आल्यानंतर सुद्धा रामायण ठेवलं लागलो पळायला. मग त्यावेळेस रामचंद्र प्रभूंनी काय केलं? पुढे प्रकाशे रामकथा. पुढं रामकथाच दिसू लागली आणि पुढं रामकथा आल्यानंतर सुद्धा मी चित्त दुश्चित केलं, तिकडं दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यानंतर सुद्धा पुढं राम तत्वता रामायण दावी. रामचंद्र प्रभू रामायणच दाखवतात. माय बाप्पा तुम्हा आम्हाला रामायणाची आठवण होते हे प्रभूच्या कृपेचं लक्षण आहे. नाहीतर आज युट्यूबला लोक 1-1 करोड व्हिडिओ बघतात. एका व्हिडिओला 1-1 कोटी व्ह्यूज असतात. पण आमच्या आस्था भावार्थ रामायणवाले दुसरं काहीच बघत नाही. म्हणजे एवढा विचित्र ओघ असताना सुद्धा भगवंत चित्तात राहावा हे परमभाग्याशिवाय शक्य नाही माय बापा. आणि तेच परमभाग्य माझं आहे. माझ्याकडून प्रभू कथा करून घेतात. करू जाता फुकट गोष्टी त्या माझी राम कथा उटी. रामे पुरविली पाटी खिळली दृष्टी रामायणी. आणि नाथ महाराज सांगू लागले माय बापांनो करू जाता फुकट गोष्टी. रामायणाच्या वेळेला उगाच वट्यावर जायचं, गावातल्या गप्पावर गोष्टीवर बोलायला जायचं म्हणले. पण बोलत बोलत असतानाच विषय रामायणाचा निघायचा, तिथंच रामायण सांगायला सुरू.
जीवन असंच असावं बरं का. मसन वाट्यात गेलं तरी चर्चा रामायणावरच करावी. कुठही जा, बोलो जाता फुकट कहाणी, तेची राम कथा होय श्रवण. वाचा खिळली रामायणी, वचना वचनी श्रीराम. मी बोलायला लागलो की विषय रामायणाचाच निघायला लागला. खिळली दृष्टी रामायणी, माझ्या डोळ्यानं मी इतर काही पाहण्याचा जरी प्रयत्न केला तर राम पाठलाग एवढा करतायत की डोळ्याला दुसरं काही पाहूच देत नाही. नाथा रामायण कर की, नाथा रामायण कर की, म्हणून रामायण लिहायला लागलोय म्हणले. नाहीतर तुम्हाला बी माहिती आहे, मलाही माहिती आहे मी कोण आहे. काय म्हणले, मला काही येत नाही हो, पण मी करतोय कारण माझ्याकडून प्रभू करून घेतात. ऐसियात न करी म्हणता, राम चढे मी पणाचे माथा. मग तो आपुलिया निज सत्ता, वदवी कथा बलत्कारे. आणि नाथ महाराज म्हणले मी काही कमी खोडीलय का, एवढं करून सुद्धा मी कथाच करणार नाही म्हणून बसलो. पण नाथ महाराज सांगतायत पुन्हा पुन्हा, राम माझ्या मी पणावर चढलाय आणि माझं मी संपलं, तुझं तू संपलं. आणि मग सत्ता कुणाची उरली? एका चैतन्याची, एका श्रीरामाची. मग आपुलिया निज सत्ता. आज श्रीरामाची सत्ता का चलत नाही? कारण तुमचं मी गेलं, तुमचं तू गेलं नाही, माझं मी गेलं. पुन्हा जाती, पुन्हा पाती, पुन्हा पक्ष. अहो एकच भारताचा एकच पक्ष, तो म्हणजे श्रीराम. भारतात श्रीरामाशिवाय पक्ष हे चरणावर लक्ष नसल्याची लक्षण आहे. आणि नरकाला जाण्याची हौस ज्यांना आहे, पक्ष म्हणजे बाजू. जय श्रीराम शिवाय इतर बाजू आहे. हरिवीन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून नाथ महाराज म्हणतायत, मी म्हटलो की मी करणार नाही, पण पुन्हा विचार केला मी कोण आहे. मी करतो म्हणण्यासाठी तरी मी कोण आहे, मी करणार नाही म्हणण्यासाठी तरी मी कोण आहे. कारण मी आहे म्हणजे अभिमान आहे, अभिमान आहे म्हणजे देव नाही. मी कोण याचा जर विचार केला तर त्याचं उत्तर श्रीराम येतं. आणि श्रीराम सर्वात्मक आहे. आणि त्या सर्वात्मकाच्या एका सत्तेनं, एका जनार्दनाच्या अनुसंधानानं माझ्याकडून काय करून घेतलेलं आहे महाराज? बलात्कारानं, जबरदस्तीनं हे रामायण लिहून घेतलेलं आहे मायबापांनो, असं ग्रंथ करते सांग. माझा निजला सता जान, राम थापटी आपण, मने उठी करी रामायण, ते मी कोण न करावया. जबरदस्ती रामायण करायला लावलं म्हटले, जबरदस्ती. तरी सुद्धा मी झोपलो. झोपल्यानंतर रामचंद्र प्रभू आले, पाठ थापटली, म्हणले नाथा उठा ना. काय झोपून फायदा? खरे झोपून काय फायदा? काही जण 8ला झोपते, काही जण 3 वाजेपर्यंत पत्ते खेळते, पण दोन्ही रामायणाला येत नाही. परडासारखं पडून जीवन वाटोळ करू नका. अनंत गोष्टी बोलून जीवन वाटोळ करू नका. जीवन एकाच गोष्टीसाठी आपुला तो एक, देव करुणी घ्यावा तेने विन जीवा. माय बापांनो, एवढा मोठा असणारा भगवान आणि त्यानं प्रेरणा दिल्यानंतर नाही म्हणण्याची माझी हिंमत आहे का, असं ग्रंथ करते सांग. या लागी कथा दूषण भूषण, माझे अंगीन लागे जाण, करता श्रीराम आपण, माझे
माझे मी पण तो झाला. आणि यामुळं कथा करणार नाही किंवा कथा करतो हे दोन्हीला पण माझा संबंध नाही. बघा, कथा मी करणार म्हणलं तर अभिमान येतो, नाही करणार म्हणलं तर दोष येतो. आणि दोषही नाही, अभिमानही नाही, स्तुतीही नाही, मानही नाही. जे आहे ते कोण आहे? राम आहे, श्रीराम आहे. म्हणून कथेचा दोष द्यायचा असेल तरी रामाला द्या, आणि कथा चांगली झाली असेल तर त्याचं भूषणही कुणाला म्हणा, श्रीरामाला म्हणा. अशा प्रकारे संत एकनाथ महाराज. आणि कायम लक्षात ठेवा, कथा ऐकावी कुणाच्या मुखातून? सांगणारा संत असावा, ग्रंथ लिहिणारा संत असावा. कारण संताची संगती मनोमार्गगती, नाही तर बाकी वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. कारण बाकीचा विषयच नाही मायबापांनो. संतांचे चित्त फक्त देवाच्या चरणावर असते, आणि ज्याचं फक्त देवाच्या चरणावर चित्त आहे त्यालाच संत म्हणतात. बाकी येड्यांना संत म्हणण्याच्या भानगडीत पडून स्वतःचं वाटोळ करू नये, ही गोष्ट मात्र कायम लक्षात असावी. असे ग्रंथ निंदिती अथवा वंदिती, ते दोघे आम्हा ब्रह्ममूर्ती. हे श्री जनार्दनाची युक्ती, उपदेश एकांती निज गुह्यार्थ. आणि ग्रंथ करते सांगू लागले मायबापांनो, मग भावार्थ रामायण ग्रंथाची कुणी स्तुती करेल किंवा कुणी निंदा करेल. आणि निंदा आणि स्तुती या दोन्हीतही आमचं चित्त नाही. कारण निंदा स्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू वैसे. निंदेला आणि स्तुतीला समान म्हणण्याची ताकद जगात फक्त संताकडे. बाकी कुणाच्या अवकातीत बसणारा हा विषय नाही. बाकीच्याला स्तुती केली की असं डुलतय महाराज, आणि निंदा केली की मारक्या बैलासारखं बघत आहे. तसं नाही. दोन्हींना सुद्धा शांततेत सहन करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. कारण एकांतामध्ये जनार्दन स्वामींनी हा आम्हाला उपदेश केलेला आहे असं सांगतो. असं बदही राम कथा, पवित्र करी गाता ऐकता. हे न म्हणे ज्यासी विकल्पता, त्यासी तत्वता लोटांगण. आणि नाथ महाराजांनी सांगितलं माय बापांनो, कायम लक्षात ठेवा, अबद्ध आहे का सुबद्ध आहे विषय नाही, राम कथा आहे महत्वाचा. होय, सुंदर सांगायलाय आणि रामायण सांगायलाय, चांगली गोष्ट आहे. अडकत अडकत सांगायलाय, येडं वाकडं सांगायलाय, पण रामायण सांगायलाय, चांगली गोष्ट आहे. पण सुंदर आवाजामध्ये इतर काही सांगत असेल तर त्यापेक्षा वेडी वाकडी रामकथा ऐकावी, त्यात कल्याण. अबद्ध ही रामकथा. नाहीतर काही जण काय म्हणतात माहिती, स्वर नाही हो, त्याचं काय अर्थ, त्याच्यापेक्षा न ऐकलेलं बरं, तुला मसनात जाची गडबड सुटली आहे. हे बघा, सानुनाशिक अनुनाशिक राम भजनी नाही विवेक, निर्नाशिक कपीमानी. सुंदर स्वर आहे, पण रामाचं भजन करावं यात चित्त नाही. त्याला नकटीचं लगन म्हणावं, त्याला 17 विघ्न असतात. चित्त नाही नामी स्वर असावा का? निश्चितच असावा, पण स्वरात आहे पण रामाचं नाही, त्याचं काही काम नाही. हा, अपसुरात असेल, अजिबात स्वर नसेल, पण वेडा वाकुडा गाईन परी तुझाची म्हणवीन. देवाला जो माझं म्हणतोय ना, तो महत्वाचा आहे आणि तो भक्त आहे. हे ज्याला मान्य नाही
त्याला उपदेश पचत नाही म्हणले, आणि ज्याला पचच नाही त्याला हात जोडू म्हणले. उग पाया पडतो, गपचूप बस बाबा, आता काही टुरटूर करू नको, असं नाथ महाराज म्हणतात. आबाद राम कथा श्रवणी बघता पावन तत्क्षणी श्रोत्याच्या पापा होय धुनी अभद्रवाणी पडताही. आणि नाथ महाराजांनी सांगितलं, पुन्हा 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 सांगू लागले. कारण आमच्या खेडोपाडी गावातले लोक महाराज भोळे भाबडे असतात. कधी कुणाला स्वर येत नाही, कधी कुणाला थोडंफार ओव्या सांगता येत नाही. घरातच बसून टुटूर करते. त्याला काय यायले, तुझ्यापेक्षा चांगलं येते, तू काय माझ्या परळ घरातच बसलेला आहे. हे बघा, भगवंताच्या भक्ताला नाव ठेवण्याचं पाप करू नका. जमत नसेल तर शांत बसा, आणि शक्य झालं तर स्तुती करा. कारण हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय, त्याचा देह पवित्र होतो. त्यामुळे अबद्ध रामकथा सांगण्याचा प्रयत्न करतोय तो वक्ता धन्य. आणि कसं का असना, पण रामायणाला जातो की नाही काही कळू नसतं. बघा, सगळ्यांना कळत नसतं. काही कळू. अथवा सुषण वैद्यराज औषधी शोधायला गेलता, एकटा गेलता का वानर सोबत गेलते? वानर गेलते. किती वानरांना कळत होते औषधी? एकाला तरी. बर, सीता शोधायला किती वानर गेलते? कुणाला तरी सीता माहिती होती का? अहो, तुम्हाला काही येऊ न येऊ, राम कार्य मला करायचंय हा उत्साह, हेच तुमचं भाग्य आहे. आणि करण्याचा उद्देश श्रीरामात असलेलं चित्त, हीच तुमची भक्ती, आणि यातच तुमचं यश आहे. कारण देव तर वेदाच्या बापाला कळला नाही, ते तुम्हा आम्हाला कळणार आहे. फक्त चित्त द्या, त्याची सेवा करण्याची इच्छा ठेवा, हेच आपलं भाग्य आहे. आणि त्याच भाग्याच्या भावानं तो आकळला जातो. म्हणून ऐकणारा, वाचणारा आणि त्याला अनुमोदन देणारा, या सर्वांच्याच पापाची धुनी होते. पाप निघून जात. अबद्ध जरी कथा केली तरीही, असं सांगतं. अबद्ध ही रामचरित्र महापातकिया करी पवित्र. तो राम गाता माझे वकत्र तेवी अपवित्रज्ञते मनती. अहो, अबद्ध जरी रामचरित्र असेल, रामकथा असेल, तरी महापाप्याला अतिपवित्र करते ती कथा. एवढी ताकद कथेमध्ये. सुंदर स्वरात तमाशा लावला. काय कामाचं? साधी बोळी रामकथा कशी का असना, रामाची आहे ना ती, कुणाची आहे महत्वाचं आहे. आणि जी रामाची आहे तिनं निश्चित कल्याण होतं. मला बी थोडं लय जमतंय की म्हणले नाथ महाराज. मला उगचकच तुम्ही वेड्यात कसं काढायला लागला? तसं नाही म्हणले, मी वेडा जरी असलो तर शहाण्याचा आहे, मोठ्याचा आहे, मला सपादून घ्या, असं ग्रंथ करते सांगताय. कथा निंदिती वंदिती जनी ते माऊली माझे दोन्ही. निंदक ते सखी जननी मज लागोनी कृपाळू. कथेची निंदा करणारे अथवा कथेची स्तुती करणारे दोन्ही मला माई सारखे आहेत म्हटले. कारण तुम्ही संत माय बाप कसे आहेत? कृपावंत आहात. कारण ते राम कथेवर वेळ देतात. होय, स्तुती करण्यासाठी असो की निंदा करण्यासाठी असो, वेळ देतात ना. आता काही लोक समजा बर का, निंदा करतात आमची, समजा म्हणायला करतात म्हणत नाही, पण त्यांना एवढं तर माहिती की हा माणूस रामायणाला जातो, रामायण करतो. निंदा करणाराला सुद्धा, म्हणजे तो रामायण या शब्दावर वेळ देतोय ना, मग त्याला मायबाप म्हणायला काही अडचण नाहीये. निंदा स्तुती करणारे दोन्ही आम्हाला मायबाप.
परंतु नाथ महाराज म्हणले स्तुती करणारी सावत्र माय आणि निंदा करणारी सख्खी माय. अशा पद्धतीमध्ये सख्या माईचा दर्जा निंदा करणाऱ्याला दिला. कारण काय ऐका. या लागी निंदकाची तत्वता बाह्य साह्ये सका परमार्था. त्या निंदका ते निंदिता दोष सर्वता सवे होय. जैसे जननीचे करतळ वरी वरी शाली ती बाह्यमळ. निंदक सवाय कलिमळ करी निर्मळ निज वदने. आणि नाथ महाराजांनी सांगितलं निंदकाला सख्खी माय का म्हणायचं. त्याचं कारण आहे. त्याचं काय कारण आहे. सख्खी आई स्नान घालते आणि स्नान घातल्यानंतर ती अंगावर वरचा मळ काढते. पण निंदक मधून धुतात महाराज आणि तोंडानं सगळं बाहेर ओकतात आणि त्यामधून आपले दोष दाखवतात आणि आपले अंतकरणातले दोष निघून जातात. हे मधून अंघोळ घालण्याचं काम निंदक करतात. म्हणून ती सख्खी माय असं सांगतात. या लागी निंदकाची तत्वता साह्य सखा परमार्था. त्या निंदका ते निंदिता दोषी सर्वता स्वे होय. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं परमार्थाला सहकार्य जर कोणी करत असतील तर ते निंदक आहे. कारण समोरच्यानं निंदा केली म्हणून राग आला राग राग परमार्थाला लागला. म्हणून निंदकाचे घर असावी शेजारीच असलं पाहिजे महाराज. लांब असलं निंदा जर कानावर पडना गेली आणि सगळीकडे स्तुती झाली तर माणूस फुगतून फुगलेला फुटत असतो. त्यामुळं निंदक असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं परमार्थात माणूस लागतं असं सांगताय. निंदा म्हणजे प्रमामृत निंदा निरद्वंद्व सुख स्वार्थ. निंदक न पाहे निज स्वार्थ अति समर्थ परोपकारी. माय बापन आणि अशा प्रकारे निंदा करून आपल्याला परमार्थाला लावणाऱ्या निंदकावर निंदकाची निंदा करू नये बरं. कारण निंदकाची निंदा करणं हे मूर्ख असल्याचं लक्षण. का नाथ महाराजांनी सांगितलं की निंदक स्वार्थच बघत नाही. का तो आपल्यावर वेळ घालतो. स्वतःच काय होईल याची काळजी करत नाही. ते म्हणते यायचं कुठं रामायणाला जाऊन कल्याण होणार आहे का. आणि तुझं लेकरायचे बाळा ते दोन कल्याण होणार. म्हणजे स्वतःची त्याला काळजी नसते. माझं कसं होईल याची चिंता नसते. स्वतःच्या हिताचा विचार न करता तुमच्या हिताची सुरक्षा जो निंदेतून वाढवत असतो त्या निंदकावर टीका करायची नसते असं ग्रंथ करते. जेथे निंदा सुखरूप समाय त्याचे मस्तकी वंदू पाय. धन्य धन्य त्याची माय जो निंदास आहे निर्द्वंद्व. आणि माय बापांनो जो निर्द्वंद्व कसल्याही प्रकारच्या चित्तामध्ये उद्वेगता न येता निंदा सहन करू शकतो त्याची माय धन्य म्हटले. त्याच्या पायावर वंदन म्हटले. का आपले पंतप्रधान एका दिवशी म्हणले गालीप्रूफ जॉकेट बनवले म्हणले. कितीही निंदा करा सहन करण्याची ताकद कुणाच्याही हाताने श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होते का. त्यासाठी ती ताकद लागते. त्यासाठी ती पात्रता लागते. गल्ली बोळातले किडे कुत्रे भुकत आहेत का नाही त्यांच्यावर एकाकडे तरी बघतात का. जो निंदा सहन करू शकतो निर्द्वंद्व
ज्यानं निंदा केली त्याचं सुद्धा हितच, त्याच्याबद्दल सुद्धा न चिडणं हा अधिकारी पुरुषाचं लक्षण आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. आता किती सुचवू परिहारा, परिहार तोची अहंकारा, मी होऊ पाहे कवीश्वरा, हा अपराध थोर मज माझी. आणि नाथ महाराजांनी सांगितलं किती परिहार देऊ, कारण परिहार हा अहंकार आहे. आपण आपलं कार्य पुन्हा पुन्हा पटवून देण्यासाठी वेगवेगळी उदाहरण देत असताना मी एक श्रेष्ठ कार्य करणार आहे हा इनडायरेक्टली आलेला अभिमानच आहे. गोष्ट लक्षात घ्या. माणूस पटवून देत असतं बरं का. तर आम्ही बरेच ठिकाणी म्हणत असतो आम्ही युट्यूबवर रामायण करतो वगैरे वगैरे. तुम्ही बोलत असताना कितीही स्वच्छ उद्देश असला तर हा अभिमानाचा अग्नी कधी मागून पोळायला सुरू करतो. कारण घर जाळणं अभिमानाचं काम आणि भयंकर प्रकारे घर जाळतो बरं का. मी ज्ञानी आहे म्हणणाराच तर नरड गच न लगी अज्ञाना पाठील सज्ञानाचे झोंबी कंठी, थोड्या संकटात नाचवितय होय नाना संकटी नाचली. अहो कथा सांगत असताना मी ज्ञाताय म्हणून वक्तृत्व करत असताना अनेक प्रकारची विघ्न तयार झालेली असतात. श्रोत्यावर विघ्न नाही, तो निर्विघ्न असतो. त्यामुळं मी कथा करतोय तीच कथा योग्य आहे किंवा या कथेला निंदा करणारा, निंदकाची मी निंदा सहन करणारा मी कुणीतरी श्रेष्ठ आहे असं काहीतरी दाखवण्याचा अप्रत्यक्ष भाव माझ्याकडून होईल आणि तोच अपराध होईल आणि तो अपराध भगवंत कथेमध्ये करणं अयोग्य आहे. अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतायत की परिहार देण्याच्या माध्यमातून मी एक विशेष वक्ता आहे, मी एक कवी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाल्याची जी काही गुन्हा आहे तो मला क्षमा करावा असं सांगतात. आता रामकथा रामायणी, तो मी अपराध न गणी, झाली निवाराल तुम्ही कोणी, घेऊ द्या धनी कथामृताची. आणि नाथ महाराजांनी सांगितलं शेवटी कुणी म्हणतच असेल की बाबा याची पात्रताच नाही रामायण सांगण्याची, रामायण लिहिण्याची, तुमच्या पाया पडतो. म्हणजे एक जण म्हणला पाप लागतंय अशी कथा सांगितल्यास नाथ महाराज म्हणजे लागू द्या घरी, असले पाप आम्हाला जमतील. हे बघा परमार्थात जर परमार्थ करत असताना कुणी म्हणत असेल असं केलं तर पाप लागतं, तसा केला तर पाप लागतं, त्याला सांगायचं असलं पाप आम्हाला जमतंय. तो अपराध मी न गणी, अशा अपराधाला मी मोजतच नाही. एवढ्यावरून बी काही जण बाया माग सारून येतात, बघूत कसं करते ते, बघूत कसं करते. तुमच्या पाया पडतो, मला करू द्या. उग कथेची हौस आहे, मला घेऊ द्या की कथा, करू द्या की रामायण. अशा प्रकारे नाथ महाराज विनंती करतायत. श्रुत मनती नवला हो, ग्रंथी साधिला शुद्ध अनवयो. वा वा. परिहार विषय पहावो, केला निसंदेह ग्रंथार्थी. पुन्हा 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 नाथ महाराज त्या ठिकाणी विनंती करू लागले, क्षमा करा, मला कथा करू द्या, माझ्यावर आक्षेप घेऊ नका. तेव्हा श्रोते म्हणले, अहो नाथा तुम्ही परिहार दिलात आणि ग्रंथाचा शुद्ध अन्वय साधलात. कारण वक्तृत्व निर्मळ असावं, शंकेला संपवणारं वक्तृत्व असेल तर श्रोत्याच्या अंतकरणात शुद्ध सात्विक भाव निर्माण होतो आणि निर्माण झालेला भाव श्रोत्याला भक्त बनवतो, भक्तीला लावतो. आणि अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी काय केलात की शुद्ध अन्वय साधलात. कुठंतरी प्रश्न पडतो महाराज,
सुमित्रेला 2 मुलं. एका ठिकाणी तर मी पोवाड्यात ऐकलं की कोणता तरी साप आला सुमित्रेला चावला आणि त्याच्यापासून लक्ष्मण जन्मला. कुठंतरी वेगळं वाटतं, लक्षात घ्या. त्यामुळे नाथ महाराज या ठिकाणी ही सर्व 3ऱ्या अध्यायाची कथा सांगितली आणि 4थ्या अध्यायामध्ये परिहार दिलेला आहे. आणि त्यावेळेस श्रोते म्हटले की नाथा तुम्ही अतिशय सुंदर कथा सांगितली. याच मराठी बोल परी अमृता ते करीती फोल शिराब्दी हुनी अति सखोल नित्य नवी बोली स्वानंद सुखाची. आणि श्रोते म्हणू लागले अहो एकनाथ महाराजांचं बोलणं आणि एकनाथ महाराजांचं रामायण सांगणं म्हणजे काय? अमृताला फोल करतील असे गोड शब्द आहेत. क्षीराब्दी मुनी अति सखोल. शब्द गोड असावे, शब्द खोल असावे, शब्द पदोपदी परमार्थ प्रगट करणारी असावे. आणि मग अशा नाथांच्या शब्दातून स्वानंद सुखाची ओल आहे, स्वानंद सुखाची वेल उंचावत आहे. एवढं सुंदर तुम्ही वक्तृत्व करतात. तुम्हाला कोण म्हणलं तुम्हाला जमत नाही? अशा प्रकारे श्रवणी ऐकताची कथा सुख उपजात से चिता धन्य धन्य तू रसाळ भक्ता कथा परमार्थ निज पूजे. अहो नाथा तुम्ही कथा सांगितल्या बरोबर. श्रवणी ऐकताची कथा. चित्तात काय उपजतंय? सुख उपजतसे. सुखाचा चित्तात जन्म होईल अशी कथेचं तुम्ही निरूपण करत आहात. म्हणून तुम्ही कसे आहात? धन्य धन्य रसाळ बघता. धन्यवाद श्रोत्यांना असा अंतःकरणातून दिला पाहिजे. मला कथा अशी झाली पाहिजे श्रोतान वक्ता मिनिटाला जाऊन आलिंगनच द्यावं वाटावं. मज वाटी त्यासी आलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे. कारण वक्तृत्वातून श्रीराम मिळण्याची अनुभूती श्रोत्याला होणं हे दाता असल्याच्या वक्त्याचं लक्षण. कारण दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. परतत्वाला स्पर्श करणार तुमचं वक्तृत्व नाथा परमार्थामध्ये नित्य पूजनीय आहे असं श्रोते धन्यवाद देतात. तुझे निमुखे रामायण श्रीराम वदवीत आहे आपण. वा वा. परिहार झाले ब्रह्मपूर्ण कथा निरूपण चालवी. अहो नाथा तुम्ही सांगितलं की तुमच्या मुखातून कथा रामचंद्र प्रभू स्वतः वर्णन करून घेतायत. आणि भगवान जे करून घेतात ते साधा असेल का? त्यामुळे तुम्ही दिलेले सर्व परिहार ब्रह्मस्वरूपात एकीभूत झालेले आहेत. आता परिहार बंद करा आणि कथा सांगा. ऐकोनी संत वचन निवाला एका जनार्दन मस्तकी वंदोनी चरण ग्रंथ निरूपण अवधारा. आणि हे संतांचं बोलणं ऐकलं. हे बघा संतांनी मान डोलवली वक्त्याला उल्हास होत असतो, आनंद होत असतो. आम्हाला पण युट्यूबवर थोडं जय श्रीराम म्हणून कमेंट करत जावा. लाईक वगैरे दिसल्या का सांगत असताना बरं वाटतं. कारण इथून तर तुम्ही दिसत नाहीत. श्रोत्यांची एकंदरीत संख्या बरी वाटते वाढल्यानंतर. का? वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नव्हे. वक्तृत्व अवधानाचा चारा. श्रोता लक्ष देऊन ऐकतोय हेच वक्त्याच्या वक्तृत्वाला नवी पालवी फुटत असते. म्हणून नाथ महाराज सांगतायत
तुम्ही माझ्या वक्तृत्वाला जो काही सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळं निवाला एका जनार्दन. आणि जनार्दन स्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि आता मी कथा सांगतो ऐका असं ग्रंथकर्ते सांगतात. पुढील कथेचे अनुसंधान केलिया पिंड प्राशन तिघी जणी सुख संपन्न ग्रहसा समाधान तिघीसी. आणि नाथ महाराज सांगतायत की पुढील कथेचं अशा प्रकारचं अनुसंधान आहे की तिघींनी सुद्धा त्या ठिकाणी पिंड प्राशन केले आणि तिघींना सुद्धा गर्भ राहिलेले आहेत असं सांगतात. वसिष्ठ म्हणे रायासी धर्म मर्यादा आहे ऐसी डोहाळे पुसावे स्त्रियेसी मागती त्यासी ते द्यावे. आणि वशिष्ठजींनी त्या ठिकाणी राजा दशरथाला सांगितलं राजा धर्म मर्यादा आहे ऐसी कैसी डोहाळे पुसावे स्त्रियेसी. स्त्रीला डोहाळ विचारावं आणि ती जे मागते ती तिला द्यावं. नवरा बायको जे लागतं ते सुद्धा गुरुनं सांगावं. एवढं संतांचं ऐकण्याचा आपला धर्म आहे. आणि आजकाल काही लोक स्टेटस वाले आम्हाला हिंदुत्व शिकवायचं नाही, आम्ही कितीही मूर्खपणा केला तरी आमचंच खरं. तुम्हाला काय खावं याच्या आकली नाही. तुम्हाला हजारो लाखो करोडो लोक एकत्र आले तरी जय श्रीराम म्हणायचं लक्षात नाही. आणि तुम्ही म्हणता आम्ही लय शहाणे आम्ही लय शहाणे. यमाकडे निघालेली दिंडी रामाकडे पोहोचत नाही. रामाकडे जायचं असेल तर संताच्या चरणावर विश्वासच ठेवला पाहिजे. संताचा विटाळ असणाऱ्याचं तोंड श्रीराम बघत नाही सिद्धांत लक्षात ठेवा. माय बापांनो ग्रंथकर्ते सांगू लागले राजा दशरथाला स्त्रियांची जी काही डोहाळ आहे ती पुरवण्याबद्दल मार्गदर्शन श्री वशिष्ठजी करतात. श्रीवंधाने ब्रह्मवाक्यासी राजा निघाला वेगेसी आला कैकई भवनासी अति उल्लासी पुत्रार्थी. आणि गुरुचं बोलणं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर निघाला. गुरुचं ऐकल्याबरोबर निघाला. पण निघत असताना मनानं कुणाच्या घरी गेलं. आता गुरु थोडंच सांगणार आहे तुम्ही पहिल्यांदा या घरी जा दुसऱ्यांदा तिथं जा. राजानं क्रम उलटा सुरू केला. कारण राजा एक व्यक्ती आहे आणि व्यक्तीच्या ठिकाणी गुण असतात आणि गुणानुसार मनुष्य वर्तन करत असतो. पहिल्यांदा माता कैकेयीच्या घरी राजा गेले आणि गेल्यानंतर काय झालं. कैकेयी गर्भाविलासी बैसली होती मंचकासी येता देखो निरायासी निज शेजेसी पहुडली. आणि कैकेयी गर्भविलाशी आहे, मी गर्भिणी आहे हा अभिमान. आणि गरोदर स्त्रीला हा अभिमान असतो महाराज. कारण पुरुषाची संतती तिच्यामध्ये असल्यामुळं त्याचं चित्त तिच्या आज्ञेच्या पुढे जात नाही, कुठंतरी बांधलेले असते. आणि याचा अभिमान कैकेयीला आहे. अहो राजा आहे आपला नवरा आहे, त्याच्या स्वागताला उठणं हे कर्तव्य आहे. परंतु मी गर्भिणी आहे म्हणजे राजा माझी सेवा करण्यासाठी मजबूर आहे हा अभिमान. समोरच्याच्या भावनांचा आदर करावा. मजबुरीचा फायदा घेणं मूर्खाचं लक्षण. परत परत सांगतोय राजाचं स्वागत करणं कैकेयीचं कर्तव्य आहे. पण मी एक सुंदर आहे त्यातले त्यात गर्भिणी आहे म्हणून राजाला बघून झोपली. आणि बऱ्याच बाया कलियुगात अशा असतात झोपलेल्या नसतात पण नवरा आल्यानंतर झोपल्याचं दाखवतात. ही अतिशय अयोग्य स्त्रीची लक्षणं आहेत. त्यामुळे स्त्रियांनी अशी लक्षणं टाळावी.
आपल्या पतीचं स्वागत हाच आपला धर्म आहे असं सांगतो. जेते भ्रतारा स्त्रियेशी वर्चस्वपण ते मर्यादा राखे कोण बरवेपणाचा गर्व पूर्ण त्याही वरी जानगर विनीते. आणि नाथ महाराजांनी सांगितलं हे धर्माचं पालन कोणत्या ठिकाणी होत नाही, ज्या ठिकाणी नवऱ्यावर पत्नीची सत्ता आहे त्या पत्नीला पुन्हा शहाणपणा शिकवावा. भरतारावरी सत्ता आहे, मग तिला वाटतं येतंय गपचिप, करतय गपचिप, धुतय गपचिप. महाराज अशा स्त्रीकडे बघायचंच नाही, बघायचंच नाही, कुठे जात नसत काय. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय जैसी सकाम्या नजिनवेची वनिता. अंतकरणात काम असेल तर माणूस बायकोच्या पुढे जाऊ शकत, आणि अंतकरणातला काम बाजूला काढला आणि अंतकरणावर राम ठेवला, मग कसली बी नाटकी असली तर गपचिप नीट होत असते. सिद्धांत लक्षात घ्या, व्रतारावर ज्या स्त्रीची सत्ता आहे त्या ठिकाणी धर्म मर्यादा राखली जात नाही. आणि मग तिथं काय होत असतं जे इथं होणार आहे असं सांगतात. अमावास्याचे अंधारी रात्री पाही त्यावरी दाटे दुही गडदपन न दिसे काही ते दशा पाही कैकईसी. अमावस्येची रात्र आहे त्याच्यामध्ये धुई पडलेली आहे, काहीतरी दिसेल का? तसं मी सुंदर आहे त्यातले त्यात गर्भवती आहे, नवऱ्याची सेवा करायची मला काय गरज? एखाद्या बाईला नवऱ्याचं ऐकायचं म्हणजे तिला वाटतं माया खानदानाला बटा लागल, माया खानदानात नवऱ्याचं कुणीच ऐकलं नाही, माझ्या सगळ्या मैत्रिणीचा नवरा मुठीत. हे बघा कुठला अभिमान येईल कधी सांगता येत नाही. पण सिद्धांत लक्षात ठेवा, अभिमान फक्त वाटोळं करत असतो. अभिमानानं चांगलं केल्याची वार्ता आणखी कुठं ऐकायला मिळाली नाही. त्यामुळे अभिमानाला दूर करा आणि पतीचा सन्मान करणं अतिशय महत्वाचं आहे. ग्रंथकर्ते सांगतात, राजा पुसे डोहाळे तिसी ते हसोनी मने रायासी जरी पूर्वाललीचे येसी तरी मी तुम्हासी सांगेन. मग राजानं त्या ठिकाणी आल्याबरोबर खाली झोपलेली आहे. पहिली गोष्ट तिच्याकडे बघायचंच नाही महाराज, सरळ परत निघून जायचं. कुठं जाणार आहे? पाकिस्तानला जाणार आहे का? पण असतं कसं महाराज, हे नवरा बायकोचं नातं म्हणजे वेगळाच गुताळा असतो, देवानं बनवलेला आहे. कारण त्याच्याशिवाय सृष्टी पण चालू शकत. प्रत्येकाच्याच मनामध्ये त्याग असेल तर संसार कसं चालेल? भोगही पाहिजे, कामही पाहिजे. असं नाही की काम नको आहे, परंतु काम कामापुरता, जन्मापुरता राम पाहिजे आणि कामापुरता काम पाहिजे. असो, राजा ती झोपलेली होती, तिला उठवलं आणि म्हणलं तुझी इच्छा काय? आवेशात होता, जोश मध्ये होता. ती म्हणली हो का देणं होतं असलं तर विचारा. नाही तर नवऱ्याची आई अवकातच बघितली ना तिने. राजा काही गरीब आहे का? चक्रवर्ती राजा असताना सुद्धा म्हणतोय देणं होत असेल तर विचारा. तो काय गरीब होता का? म्हणजे स्त्री सामान्यालाच बोलते, असामान्याला बोलत नाही असं नाही. स्त्रीचा स्वभाव आहे. तुमच्यावर सत्ता गाजवायची असेल तर अशी नाटकं करून बघितली जातात. आणि डायरेक्ट पहिल्या शब्दामध्ये राजाला म्हणते तुमच्यानं पुरवणं होत असेल तर विचारा, नाहीतर विचारू नका असं बोल. राजा बोले अति प्रीती तुझी नुलंगिता वचन
तुझ म्या नेले स्वर्गा प्रती इंद्रादिका हाती गौरविले. आणि माणसाला दुसरी एक हौस असते, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही ही पटवून देण्याची. आणि बायकोला एकच हौस असते, नवरा शब्दात मुठीत. आता दोघांची हौस जर एक झाली तर मग रामराज्य कसं येईल माय बाप्पा. राजा म्हणला, कैकेयी आजपर्यंत मी तुझं काय ऐकलं नाही, सगळं तर तुझंच ऐकत आलोय. युद्ध करायला जात होतो, भांडणं करायला जात होतो, तू म्हणलीस मला यायचंय स्वर्गाला, तुला घेऊन गेलो की नाही. इंद्रादिकांनी तुझा थाटमाट केला की नाही, मग आता ऐकणार नाही असं कसं म्हणायलीस. अशा प्रकारे बोल. ऐसे माझे तुझे वचन नाही उल्लंघिले आपण. आजीचा प्राप्त काळ पूर्ण डोहाळे संपूर्ण करीन तुझे. आणि कैकेयी आजपर्यंत मी तुझं काहीच मोडलं नाही, आता कसा मोडील. आता तुला लेकरू व्हायले, आता आपल्या संसार वेलीवरती काय फुलायला लागलंय, फूल फुलायला लागलंय. मग अशामध्ये मी तुझं ऐकणार नाही, असं होणार नाही. अशा प्रकारे एरी म्हणे रायासी डोहाळे माझ्या निज मानसी. राज्य द्यावे कनिष्ठासी ज्येष्ठा वनवासी धाडावे. हे बघा, तो गळ टाकला जातो. मासा गळाच्या जवळ आल्यास ओढतात का अडकल्यास ओढतात? अडकल्या झटका देत असतो त्याच्या. राजा म्हणला, कैकेयी मी तुझं काय ऐकत नाही, सगळंच ऐकतो. सगळंच ऐकतो म्हणल्यानंतर सांगितलेलं करायला तयार आहे असा त्याचा अर्थ झाला. मग कैकेयीनं अशी आलकून पालकून घातली, महाराज तोंड फिंड पुसून घेतलं, म्हणले राजा ह्याव का ऐका. राजा म्हणले काय? मी मोठा जन्मलेला मुलगा वनवासाला पाठवायचा आणि माझ्या पोटाला जे जन्मल त्याला गादीवर बसवायचं म्हणले. काल तर आपलं काही 4 माणसात चाललं नाही. पिंड प्राशन करत असताना तिनं पहिला मागून बघितला, पण वशिष्ठ असल्यामुळे मिळाला. इथं वशिष्ठ नसल्यामुळं काय झाला? गुरु असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक निर्णय हे सद्गुरूच्या मार्गदर्शना अनुरूप असले पाहिजे. तिनं सांगितलं, मोठ्याला वनाला छोट्याला गादीला, एवढं माझं डोहाळ आहे, पुरवणं होतंय का बघा. दवडावे दुरी दुरंतरता जेते नायके अयोध्येची वार्ता. आणि या ज्येष्ठाची कथा नये सर्वता अयोध्येसी. मोठ्याला एवढं लांब पोहोचवा, एवढं लांब पोहोचवा की अयोध्येची बातमी सुद्धा नाही पोहोचली पाहिजे आणि त्याची बातमी सुद्धा अयोध्येला आली नाही पाहिजे असं सांग. आईसे विपरीत करिता तुम्ही म्हणाल हे अधर्मता. तो अधर्म ठेवा माझी माथा जो वेद शास्त्रार्थाती निंद. आणि कैकेयी बोलू लागली, मालक तुम्हाला वाटेल हे करणं अधर्म आहे, पाप आहे. काही नाही म्हणले, असलं पाप मला जमते. काय पाप व्हायचंय ते होऊ द्या म्हणली, मी तयार आहे, तुम्ही फक्त माझं करा. निंदेची निंद टाळी ते वाजो माझी एक पाडी. मज निंदीचे लोकी सकळी हे आवडी व्हाळी डोळ्याची. काय लोकांनी निंदा करायची ती करू द्या म्हणला. म्हणली मला निंदाच ऐकायला बरं वाटतंय. म्हणली किती करायचे ते किती करू द्या, माझ्या तोंडावर काय काय म्हणायचे ते म्हणू द्या. म्हणली आपल्याला कबूल. अशा तयारीच म्हणा.
लोकांना काय वाटेल देणं घेणं नाही, लोकांचं काय होईल, जगाचं काय होईल, माझी इच्छा आहे ना झालं पाहिजे ही प्रभू. ऐको नीतीचे डोहाळे राजा सर्वांगी कांटाळे, अश्रू पूर्ण झाले डोळे होय तत्काळे कंपायमान. अशा प्रकारचं डोहाळ ऐकलं की राजा लट 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 कापू लागला महाराज. अयोध्येचा सम्राट होता पण बायकोनं शब्दात गार केला. काय करावं राजाला लक्षात येत नाहीये, घाबरला. मनबुद्धी चित्त चाचरे निश्चयासी आले शहारे, बैसली इंद्रियाची द्वारे प्राळे यम पुरे धैर्य गेले. मन बुद्धी चित्त असं चाचरू लागलं महाराज. लट 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 त्या ठिकाणी करू लागलं. निश्चयाला शहारे आले. का राम द्यायचा का? घ्यायची वस्तू द्यायची म्हणजे जड जाते. ज्याला राम द्यायचा जड वाटतो तो भाग्यवान, ज्याला राम घ्यायचा जड वाटतो तो करंट्या कपाळाचा. राजाला आश्चर्य वाटलं, राजा घाबरला. इंद्रियाचं त्या ठिकाणी द्वार शांत बसले. महापूर यावा आणि धैर्य वाहून जावं अशी परिस्थिती. इचे डोहाळे पुरविता नाश होईल स्वार्थ परमार्था, शेखी नुरे उरी जीविता सर्वी सर्वथा तिघात. राजा म्हणू लागलेला हिचं डोहाळ पुरवण्याचा विचार केला तर कशा कशाचा नाश होणार आहे. स्वार्थाचा नाश होणार आहे, परमार्थाचा नाश होणार आहे आणि मी सुद्धा जीवानं संपणार आहे, माझा जीव सुद्धा उरणार. खरंय की राम हा आपला स्वार्थ, तो दवडणं म्हणजेच परमार्थाला मुकणं. कारण राम मिळवणं हाच तर परमार्थ. आणि जीव उरणार आहे का राम गेल्यानंतर. अशा प्रकारचं हिचं डोहाळ आहे. हे बघा, बायकोनं मागावं, खजूर मागावी, पेंड मागावी, सफरचंद, शेंगदाणे, काय मागायचं ते खायला प्यायला थोडंफार लिहायला. राम दूर घालावा हे मागणं मात्र जीव घेण्यासारखा आहे. अशा प्रकारचा विचार राजन करत आहे. ऐसी रायासी झाली यथा मग तिसी न बोलेची मागुता, अत्यंत वंचकोनी चिता होय निगता कंठाळोनी. अशा प्रकारची व्यथा राजाला दुःख झालं, चित्तात वचकलं. कारण तुमच्या मनात कल्पना नाही ते समोरचं बोलतोय बरं का. हा विचार तरी राजाला होता का? राजाला वाटलं खारका खोबरं काहीतरी मागल, सफरचंद काजू बदाम आणून देता येईल, तीही खुश आपण बी खुश. समोरच्याच मागणं श्रीरामाच्या विरोधात असेल पुन्हा त्याच्याकडे जाणं बंद करा. त्याचा लाड पुरवू नका, कारण त्याचा लाड तुमचा जीव घेणारा असतो. माय बाबा, एवढा चक्रवर्ती सम्राट असणारा घाबरला. पुन्हा बोलावं इच्छा झाली नाही आणि तिथून कंटाळून निघाला असं सांगू लागलेले आहेत. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. माता कैकेयीच्या डोहाळ्यापर्यंत आणि नाथ महाराजांनी दिलेलं जे काही परिहार आहे या संपूर्णची कथा आज या भागामध्ये आम्ही चौथा अध्यायाचा पहिल्या भागामध्ये घेतलेली आहे. रामायणाचं सुंदर वाचन करणारे आपले अगोदरचेच वाचक आदरणीय हरिपरायण सुधाकर महाराजजी धुळफळे. हे बघा, ग्रंथ आम्ही सुरू केलाय, तो पूर्णतेकडे नेणं तुमची जिम्मेदारी आहे. श्रोते मायबापांनो, पहिली गोष्ट रोज बघा, सर्व कुटुंबांना घेऊन एकत्र बघा, आपल्या मित्र पाहुणे रवळ्यांना सांगा, प्रत्येकानं न चुकता बटन लाईकचं दाबा, कमेंट्स करा.
जय श्रीराम लिहा. तुम्हाला कथा चांगली वाटली तर 2 मिनिट वेळ द्या आणि लिहा, कारण त्या गोष्टी आमचा उत्साह वाढवतात. मोबाईल नंबर एडिटिंग मध्ये तुम्हाला दिला जाईल, त्यावर कधी कॉल करू शकतात आणि फोन पे, गुगल पे वरती आम्हाला काही तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सहयोग पाठवू शकतात, कारण दिधल्या विन प्राप्त. हे कार्य वाढण्यामध्ये या गोष्टी महत्वाच्या असतात. त्या सर्व करा. पुंडलिक वरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान की जय. अभि संत माधव बाबा महाराज महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. रामकृष्ण.